कुठं कुठं परत येणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या खिशामध्ये ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, ऑनच्या दिशेने जातोय. एक धावेशिवाय जास्त धावा होणार नाही, कारण मॅकमिलन थोडे इंजर्ड आहेत. कालपासनं नाही, नो बॉलचा इशारा येतोय. येस, नो बॉल, स्टेप आउट झालेले आहेत. मला वाटतं नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा आलेला आहे. फलंदाज कोण आहे समोर? वेदान यास खेळाडूला इथं एक चांगली सुवर्ण संधी आहे, कारण फ्री हिटची चेंडू जर भेटला तर आपण म्हणतो गुलामजामुन किंवा रसगुल्ला, कारण एकदम इझी, त्याच्यावर तुम्ही फक्त धावबाद होऊ शकता. सोनी साहेब पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बघू, एकदा पूर्ण गेलेले, एकच धाव होणार आहे, कारण तिथं झेल पकडला गेलेले. मात्र नो बॉल असल्या कारणानं इथं एक फ्री हिटचा फटका होता, झेल बाद झाला होता, पण तिथं बाद होत नाहीये. एक धाव मिळते. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. मॅकमिलन वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. वेदांत वैयक्तिक 1 या धावसंख्येवर आणि एक नो बॉलचा रन्स आहे. आता मात्र ऑफ स्टिकच्या समोर चेंडू जातो. बघूया, शतरक्षक चेंडूच्या खाली, आणि इथं थोडा प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटतं. वाऱ्याचा वेग एवढा जबरदस्त आहे की चेंडू, मला वाटतं ऍक्च्युली पुन्हा एकदा नो बॉल आहे. फ्री हिट, पुन्हा इशारा पंच करतायत. 2+1 3 धावा मिळत आहेत. धाव संख्या पोचली ती 12. नो बॉल टाकलेला आहे. 2 बॉल 2 सिक्स मारले तर 500 रुपये. अविनाश पाटील आणि बेचल गोविंद यांच्याकडून. चांगला चेंडू आहे. ऍक्च्युली फ्री हिटचा फटका होता, पण कनेक्ट झालेला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. मॅकमिलन दुखापतग्रस्त आहे कमर. मी अगोदरच सांगितलं, मॅकमिलन यांच्यासारखा फलंदाज दुखापत होणं म्हणजे चांगली गोष्ट नाहीये. एक असा एक प्रसिद्ध खेळाडू, महाराष्ट्रावर त्यांनी भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहे. जिथं जाल तिथं मॅकमिलन याचं नाव घेतलं जातं. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवलेल्या फाईन लेगच्या दिशेने एक धाव यासाठी, कारण तिथं 2 धावा तर होणार नाहीये, कारण एकच धाव होते. सर्कलच्या थोडं मागे जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने, तर एक आणि धाव संख्या पोचलेली आहे. पहिलं शतक पूर्ण झालं, धाव संख्या 13 वर जाऊन पोचलेले. मॅकमिलन यांच्यासाठी एक आव्हान आहे. 3 लगातार जर षटकार मारले, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. जॉर्जी गोविंद साहेबांचं मी नाव भरपूर वेळा ऐकलेलं आहे. खरोखर जबरदस्त एक माणुसकीचा माणूस, म्हणजे चांगली त्या सेवक जेव्हा होते तेव्हा त्यांनी भरपूर वेळा चांगली कामं केलेली आहेत या एरियामध्ये. आता आपल्याला असं माहिती आलं की आपली हे जे आम्ही जिथं बसलोय त्या पेव्हेलियनचं देखील इथं पुन्हा काहीतरी काम होणार आहे आणि चांगलं बांधून देणार आहे. चांगली गोष्ट आहे. सुसज्ज पेव्हेलियन होणार आहे, सुसज्ज कॉमेंट्री बॉक्स होणार आहे, पेव्हेलियन होणार आहे एक, आणि मोठा होणार आहे. खरोखरच मूर्त झालेलं आहे. त्याचं काम एखाद वेळेस 1-2 दिवस 1 तारखेपासून चालू होणार आहे. धन्यवाद जॉर्जी बोर्जी साहेब. कारण आपण बघितलं की जी व्यक्ती आहे, या व्यक्तीचं खरोखर एवढं नाव मोठं आहे की या व्यक्तीचं नाव मी पेपरात देखील बऱ्याच वेळा वाचलेलं आहे, कारण भरपूर कामं चांगली केलेली आहेत. पण बघूया कामं चांगली करतात त्यांची नावं आपण. एक उत्तम परिसरामधील फक्त एकच मैदान आहे, ते एक मैदान जबरदस्त इथं डेव्हलप केलेलं आहे. या डेव्हलप मैदानावर मी तिलक संघाला इथं प्रथम खेळताना बघितलं. आता मात्र चेंडू चांगला आहे, शतरक्षक नाहीये, सर्कलच्या थोडा मागे पडतोय. एक धाव पूर्ण गेलेली, दुसरे होणार नाहीये आणि एकच धावर सॅटिस्फॅक्शन मानलेलं आहे. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. गोविंद मॅकमिलन गोविंद याच्या वैयक्तिक धावा किती गॉडफ्रे? 7 या धावसंख्येवर खेळतोय. आणि एकूण धावसंख्या जर बघायला गेलं, संघाच्या 14 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अलेस्टर, एकूणचा पुरा अलेस्टर आहे. त्याच्या हेअरस्टाईलचा कट जर बघायला गेला तर आता जर नेमार, ब्राझील संघाचा खेळाडू नेमार आणि रोनाल्डो मात्र वेगळं, त्याचा कट वेगळा आहे, त्याची शेंडी कट आहे. व्हॉट अ शॉट, खरोखर अप्रतिम शतरक्षण. आणि इथं वेदांत यांना इथं सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. कारण आपण बघतोय की
मॅकमिलन भरपूर पुढे गेला होता, असं म्हणा की तिथं हाफ पिच त्यांनी डाऊन केली होती, कलेक्ट केली होती. त्याच्यानंतर पुन्हा येणं हे गरजेचंच नाहीये. एखाद वेळेस तिथं जर चिता आपण ज्याला तरस म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तो जर असा तर उडी मारून आला असता, पण मॅकमिलन याला ते शक्य झालेलं नाहीये. शेवटी वेदान यांना सॅक्रिफाईस करावं लागलेलं विकेट आहे. धन्यवाद डीजे. रेनॉल गोन्साल्विस याच्यासाठी एक माहिती आहे की तुम्ही जिथे कुठे असाल त्यांनी पवेलियन बॉक्समध्ये कॉमेंट्री कक्षाकडे यायचं. रेनॉल गोन्साल्विस तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. चला, सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. चांगलं शतरक्षण इथं बघायला मिळालं. एका शतरक्षक काढून कव्हरमध्ये पुन्हा मॅकमिलन गोविंद स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या 14, 2 एक फलंदाज बाद. रॉबिन्सन आता खेळण्यासाठी आलेला आहे. हो, चांगला चेंडू बॅटची कट लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं, लेग स्लिप त्याच्या दिशेने जातो 1 या धावसंख्येसाठी. आणि या 1 धावसंख्येने मॅकमिलन वैयक्तिक 8 या धावसंख्येवर पोहोचतो. संघाला नेऊन ठेवलंय ते 16 या धावसंख्येवर, 15 या धावसंख्येवर. मग थोडा आमच्या मधून थोडा आमच्या मुखातून एखाद वेळेस थोडा स्कोर इथून तिथं होईल, पण तुम्ही घाबरू नका, कारण ऑफिशियल एक स्कोरर आमच्या बाजूला बसला. ऑनलाईन स्कोरर आपली स्कोरिंग करतोय तिथं. अगोदर एक सामन्यामध्ये एक धावाची थोडी जास्त हे झाली होती. रॉबिन्सन स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकवर एक हुकमी एक्का मॅकमिलन. हो, चेंडू चांगला आहे, मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र रॉबिन्सन मॅकमिलन एक धाव घ्यायचे, पण रॉबिन्सन त्यांना साथ देत नाहीये. कारण चेंडू असं म्हणा की जिथे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हेल्मेट घालतो तिथं लागलेलं आहे, आणि तिथं लागल्यामुळे फलंदाजाला धाव मिळणार नाही. निर्धाव निघून जातोय चेंडू. दुसरं शतक प्रगतीर आहे आणि धावसंख्या झाली होती फक्त 15. रॉबिन्सन यांनी जर 3 षटकार लगातार मारले तर नवी खाडी बॉयज यांच्याकडून त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस आहे. ओ, मात्र आता 3000 नाही आहे, 1000 आहे. मात्र बॅटला लागून गेलेला बॉल आहे, इथं कॅच आउट झालेला आहे. रॉबिन्सन हा नवी खाडी बॉयज संघाचा खेळाडू आहे, माहिती आहे, बघितलेलं आहे. गॅविन फर्नांडिस यांच्या संघामधून खेळताना बघितलेलं आहे. खेळाडू ते दाखवले, चांगली स्पोर्ट्समॅनशिप आहे संदीप सर, चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली आहे. नवीन फलंदाज एक उत्तंच काळीज ज्याला आपण म्हणतो, प्रतीक गऱ्या येतोय. जबरदस्त खेळाडू आहे. चला, प्रतीक गऱ्या आलेला आहे, एक जबरदस्त खेळाडू आहे. स्ट्राईक हे देखील भाईंदरचे नाही तर असं म्हणा की पुऱ्या मनोरी आणि भाईंदर आणि वसई परिसरातील एक रफ्तार असे मानले जाणारे गोलंदाज आहेत. फलंदाजी देखील जबरदस्त करतायत. $20 लाखाच्या स्पर्धेमध्ये एक मात्र खेळाडू आहे, 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील खेळलेला आहे. बघा, पहिला चेंडू 2 या धावसंख्येसाठी गेलेला आहे. हार्डी चषक 20 लाखाची एक स्पर्धा होती, तिथं देखील हा प्रतीक गऱ्या खेळलेला आहे. खरोखर एकमेव खेळाडू सर, एकमेव खेळाडू जो 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. खरोखर हा प्रतिम असा खेळाडू आहे. या खेळाडूचं खरोखर गुणगान जेवढं घाल तेवढं कमी आहे. कारण प्रत्येक आम्ही आता माझ्याबरोबर संदीप सर बसलेले, भरपूर बरोबर मी कॉमेंट्री चंदू शेटे साहेबा देखील बरोबर कॉमेंट्री केलेली आहे. ते देखील या प्रतीकचे गुणगान गायले. त्यांनी देखील प्रतीक असा कोणता खेळाडू कोणत्या गावातील, तर मी त्यांना सांगितलं उत्तम संघाचा खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे आणि खरोखर चांगली गोलंदाजी फलंदाजी देखील करत असतो. चौक संघाचा ऍक्च्युली उत्तम परिसरातील आहे, चौक संघाचं आहे, चौक बॉयज संघाचं आहे. 3 बॉलामध्ये 3 आउट्स घेतले तर टायटस संघाचा संघ मालक त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं. ओ, चांगला चेंडू आणि इथं कॅशू याच्यावरून 6 या धावसंख्येसाठी चेंडू गेलेला आहे. कमॉन डीजे. याच्यानंतर समालोचक मी संदीप सरांना देतोय माईक. थँक्यू डीजे. रॉकी मुंबईकर तिथे काय करतायत? मला असं वाटतं की 11 मध्ये त्यांना उतरायला हवं. काय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचे सुद्धा वर्णी लावायचे. टिलक चौक संघातील एक बेस्ट फिल्डर म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं. कॉंग्रॅच्युलेशन सरजी.
आपण सुद्धा इथे हिस्सा बनतायत. मॅचकडे पुन्हा एकदा रवाना होऊया. अमीन नावाचा गोलंदाज मार्गावर आलाय. त्याच्या माध्यमातून आता एक चांगला चेंडू रिलीज झालाय. चला मॅकमेलन याला जर अमीन यांनी बाद केलं तर 500 रुपयाचं बक्षीस आहे टायटस यांच्याकडून. मॅकमेलन याला जर बाद केलं तर टायटस यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फेअर चेंडू आहे, काही गलती नाही आहे चेंडूमध्ये, जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. अमीन यांचं वय देखील खूप कमी आहे, कारण त्याच्या शकलवरून त्याच्या पर्सनल वाटतोय की अंडर 19चा खेळाडू आहे. हा देखील चौक बॉयचाच खेळाडू आहे. म्हणजे बघा, एक प्रतीक आहे, दुसरा अमीन आहे आणि तिसरा जो समोर फलंदाज जो खेळतोय तो देखील मॅकमेलन आहे. एक असा फलंदाज आहे की ज्या फलंदाजाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे, बघूया 500 रुपयाचा बाद करीन. नाही, इथं ठरलेला नाही. झेल चौघांच्या मध्ये पडतोय. 4 खेळाडू त्या झेल घेण्यासाठी आले होते. नाही, मला वाटतं मॅकमेलन यांना बाद करायचं होतं, पण इथं प्रतीक हा स्ट्राईकवर होता. ते 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साह्याने नाही, रनच नाही घेतला, मला वाटतं धावच नाही घेतली प्रतीक, कारण त्या साईडला गेला होता ऍक्च्युली रन घेण्यासाठी, पण मॅकमेलन त्याला साथ देत नाहीये कारण त्याच्या पायाला थोडी दुखापत आहे, इंजर्ड आहे. पवन साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. सुशिक्षित शिवशक्ती फायबर टेक्सचे मालक आदरणीय सन्मान्य पवनभाई या ठिकाणी दाखल झालेत. काही तासापूर्वी मी उल्लेख केला पवनभाईचा, हे दाखल झालेत. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. आपलं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलंय. सुरू असलेला मॅच हा सेमीफायनल 2चा मॅच आहे. ब्रेवन ब्लास्टर विरुद्ध TS हिटर या 2 संघादरम्यान. ओव्हर टू मनोज सर. धन्यवाद संदीप सर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. स्कोर झालेला आहे, 24 धावसंख्या झालेली आहे. अमीन यांचा पुढचा चेंडू मॅकमेलन यांच्यासाठी, प्रतीक यांच्यासाठी. मात्र इथं ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. बघा, मॅकमेलन धावत देखील नाही, त्याच्या पायाला दुखापत आहे, इंजर्ड आहे आणि धाव देखील होणार नाही आहे, धावबाद देखील होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 24 धावसंख्या झाल्या. तर शेवटचं शतक आहे. बघूया शेवटच्या शतकाला कोणत्या गोलंदाजाला इथं वापरलं जाणार आहे. आकाश बंगा येतोय की दुसऱ्या गोलंदाजाला दिलं जाते की काय करणार आहेत, कारण शेवटचं शतक मी बघितलं की अगोदरचं आपण बघितलं शेवटचं शतक आकाश बंगा यातून हाताळलं गेलं होतं. नाव सांगायचंय. स्कायू आलेला आहे. प्रत्येक यांच्या बहिणीचा सुपुत्र इथं आलेला आहे. बघा, स्कायू प्रत्येकचा भांजा, मामा भांजा अशी जोडी आहे. प्रत्येक आत्ताच त्याला मला वाटतं इथं दाखवतोय की क्रिकेट तुला देखील फ्युचरमध्ये खेळायचंय. यंगस्टार चौक या क्रिकेट संघाचे आधीच प्रतिनिधी आहेत, आता सध्या प्रतिनिधी आहेत. जर्सी घातली म्हणून त्यांनी प्रतिनिधी आत्ताच मला वाटतं वर्ष झालं असेल, एक नशल झालं एखाद वेळेस, तेव्हाच प्रतिनिधित्व चालू केलेलं आहे. थोडा प्रॉब्लेम एका खेळाडूला झालाय, मला वाटतं अल्फ्रेड याला काहीतरी दुखापत झाली, कारण 40+ खेळाडू आहे, त्याला काहीतरी दुखापत झालेली आहे. खरोखर चांगली गोलंदाजी केली होती अल्फ्रेड यानं, पण थोडी दुखापत झाल्यामुळे ते बाहेर येत आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याचा 12वा खेळाडू तिथे गेलेला आहे. शेवटचं शतक आकाश बंगा याच्यातून हाताळलं जाणार आहे. स्ट्राईकवर मॅकमेलन आहे, नॉन स्ट्राईकवर प्रतीक. बेस्ट विरुद्ध बेस्ट. आता मात्र चांगला चेंडू ऑनच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी होईल की नाही ते माहिती नाही आहे, पण मात्र बघा, मॅकमेलन यांना ठेवण्यासाठी प्रतीक देखील सॅक्रिफाईस विकेट करण्यासाठी तयार आहे. या 1-2 धावसंख्या पोहोचलेले आमचे गॉडफ्री सांगतायत की 26 या धावसंख्येवर. बघा, सकाळपासून गॉडफ्री आमच्या दोघा कॉमेंटेटरच्या मध्ये बसलेलं आहे, पण कुठून हळलेले नाही आहेत. एवढ्या स्पर्धा आणि एवढे मॅच चांगले होत आहेत की आम्हाला देखील इथून हलता येत नाहीये. पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू आणि त्याचा मोठा समाचार फटका येतोय.
6 धावसंख्येसाठी चेंडू गेलेला आहे. मॅकमेलन गोविंद यांच्याकडून या पहिलं आलेला हा तिसरा षटकार आहे. धन्यवाद विजय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेले आकाश बंगायचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय. 6 धावसंख्येसाठी की हाईट चेक करायचे, हाईट नो बॉल चेक करायचे. चला विशाल सरांना पाचारण केलेलं आहे. 6 धावेचा इशारा तर मात्र आलेला आहे. बघा टीसी मला वाटतं काय नाव आहे, टीसी हिटर या संघाचा ओनर टायटस काहीतरी सांगतोय, पण मात्र बघूया आपल्या जवळ मॉनिटर आहे, मॉनिटरवर बघितलं जाणार आहे. हॅलो हो ठीक आहे पाणी दे जो टायसन पाणी दे. हॅलो थोडं व्यक्त येतोय कारण इथं जर नो बॉल बघण्यासाठी आयला ते मग चालेल चालेल मला फोन कर चालेल थँक्यू. हो ना काय करते येईन ना बाबा टाइम होते 10-15 सेकंड झाले. चला ऑनफिल्ड एम्पायर आता डिसिजन देणार आहे, कारण आमचं ते थोडा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क येत नाहीये. पंचांनी धावा घोषित करायच्या प्लीज लगेच आपल्या जागेवर पोहोचल्यानंतर. येस नो बॉलचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय. 6 धावा 6+1 7 धावा मिळत आहेत आणि पुन्हा एकदा पॉवर प्ले म्हणजे आपलं फ्री हिट आहे. सुनील नुनीस साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. स्टेजवर यायचं, सुनील नुनीस साहेबांनी स्टेजवर यायचंय. पुन्हा एकदा एक मोठा फटका आहे, पुन्हा सरळ गेलेला आहे तो 6 या धाव संख्येसाठी. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. सर
धावसंख्या पोहोचलेली आहे ती आता मात्र 45 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर मॅकमिलन गोविंद स्ट्राईक घेतोय आकाश बंगा यांच्यासाठी. आता मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टी रक्षकामार्फत पुन्हा गोलंदाजाकडे दिला जाणार आहे. TC हिटर्स हे देखील जबरदस्त संघ आहे. याच्यामध्ये देखील हार्ड हिटर फलंदाज आहे, स्वतः आकाश बंग आहे, त्याच्यानंतर कॅश्यू आहे, त्याच्यानंतर इथं मॅकमिलन यांना आउट केलं तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आता मात्र टायटस इतूर यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या झाली 46. या शतकातील किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅकमिलन यांना जर बाद केलं आकाशानं तर टायटस इतोर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हो, चांगला चेंडू आहे, बघूया. इथं गॅप्स मधून 4 या धावसंख्येसाठी चेंडू गेलेला आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 50 अप झालेली आहे. मला वाटतं 50 धावसंख्या झालेली आहे. 50 झालेले. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅकमिलन यांच्या धावा किती आहेत ते आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. 33 धावसंख्येवर मॅकमिलन खेळतोय. बघा, काल एका सामन्यामध्ये त्यांनी 39 धावा केल्या होत्या, जेव्हा 45 धावेचं टार्गेट होतं तेव्हा. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू, पुन्हा एकदा 6 या धावसंख्येसाठी चेंडू केलेला आहे. षटकार येतोय 6 या धावसंख्येने. धावसंख्या पोहोचली ती 56 या धावसंख्येवर आणि 57 धावेचं टार्गेट आहे. संघ TS हिटर या संघाबरोबर समोर. चला, याचं पुढचं समालोचक माझे मित्र संदीप सर देणार आहे. मॅकमिलन यांच्यासाठी अविनाश पाटील आणि ब्रेसवेल गोविंद यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं, मग त्या भावाकडून आणि अविनाश पाटील यांच्याकडून. चला, याच्यानंतर समालोचक माझे मित्र संदीप सर आलेले आहेत, ते देणार आहेत. हॅलो, चला लवकरात लवकर मैदानाच्या आत आता उतरायचं आहे. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 57 या धावसंख्येचं. उजव्या बाजूला आपण बघता येतं या परिसरातील डॅसिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय सन्मान्य सुनील नुनीस सरांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. टायटस इतूर सर, 57 धावांचं टार्गेट आहे. 57 धाव बनवायचे आहेत. तुम्हाला सुद्धा विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. फजल टायगर्स, कालच्या दिवसात संध्याकाळपर्यंत फजल टायगरचा संघ आपण पाहिला होता. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, आदर्शवादी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातंय ते सुनील सर दाखल झालेत. सुनील नुनीस सरांचं आगमन झालंय. या स्पर्धेकरता त्यांचा सुद्धा मोलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी असतं. याआधी आपण चौक इंडियन संघाचे सुनील शेठ बघितले, सेंट अँथोनी सी फूडचे मालक आहेत, ते सुद्धा व्यासपीठावर आपण बघतायत, ते सुद्धा विराजमान आहेत. नेहमीच आम्हाला त्यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळतंय, चांगले मदतीचा हातभार लागला जातोय. एक मित्र म्हणून आमच्याकडे पाहत आहेत, आम्हाला अभिमान वाटतोय या व्यक्तींचा. मॅचकडे आम्ही वळणार आहोत. जिंकण्याकरता 57 धावसंख्येचं लक्ष आहे. बॅटिंग लवकरात लवकर बॅटर पाठवून द्या. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण चर्चा करूया पहिल्या डावाची. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे. आश्रयदाते आहेत त्यांचा आपण उल्लेख करूया, ज्यांचा सपोर्ट्स आम्हाला प्रत्येक वेळी लाभत असतोय. खूप चांगलं कार्य करतात ते या टुर्नामेंट्स करता. आणि ही टुर्नामेंट्स म्हटलं तर उत्तन, डोंगरी या परिसरातील बरेचसे खेळाडू आपले गुणवत्ता सादर करण्याकरता, पेश करण्याकरता
आपल्याला या मैदानाच्या आत दिसत असतायत. पाहू शकता तुम्ही जे जे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तींना त्यांचं सहकार्य विसरलं जाऊ शकत नाही. एका बाजूला जर आपण बघितलं तर ह्या प्रकारची मेहनत घ्यावी लागली आहे या मैदानाकरता हे दाखवलं जातंय. हे मेहनत करणारे आमचे पूर्ण टीम आहेत यंगस्टर चौकबाईची ती दाखवली जाते. विकी, अभिषेक, सावियो इतूर, रैनाल, मॅकमिलन बघा खेळपट्टी कशा स्वतः खेळपट्टी सजावट करतायत. रंगोटी करताना ही टिपलेली क्षणचित्र आपल्याला दाखवली जात आहेत. रॉकी गुपसुल यांना सुद्धा तुम्ही बघतायत त्यांच्या सुद्धा मदतीचा हातभार लाभलाय. हे सर्व दाखवलं जाते. चर्चा मी करणच ह्याची. आता चर्चा करूया आपण मॅच कडे वळत असताना 57 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. मनोज सरांनी खूप चांगलं समालोचन पहिल्या इनिंग मध्ये केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली. मॅकमिलन यांनी विस्फोटक अशा 38 धावांची खेळी केली, 39 धावा त्याने बनवल्या. रॉबिन्स्टन यांनी सुद्धा चांगलं काम केलं. वेदांत हा झटपट बाद झाला. आता 57 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी उतरले. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे कॅशमिरो बुरकेन आणि नॉन स्ट्रायकिंग कडे आहे तो अक्षय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. टायटस इतूर हे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहेत. पहिलाच बॉल बघितलं, एक चांगला चेंडू पडला गेलाय गोलंदाजाचा. मॅकमिलन गोविंद गोलंदाजी मार्गावर. या स्पर्धेमध्ये नवीन पाटील नावाचा खेळाडू खूप चमकलाय. त्याच्यानंतर ॲस्ट्रल गोऱ्या नावाचा खेळाडू चमकलाय. हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वळवला गेलाय. एकही धाव मिळत नाही. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत. प्रत्येक चेंडू मागे दबाव येईल. या दबावामधून मुक्त व्हावा लागेल आणि मॅच जिंकावाच लागेल. सेमीफायनल नंबर 2 TS हिटर्स विरुद्ध ब्रेबन बास्टर. आणि आता मात्र TS हिटर संघाचा हा खेळाडू चेंडूला उडवतोय. ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. बिगी मध्ये 3 षटकार ठोकले तर आदरणीय सन्माननीय TS हिटर संघाचे संघमालक टायटस इतूर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. धावफलक साने खातं उघडलं गेलंय. धावसंख्या आहे ती 6. स्ट्रायकिंग कडे असलेला कॅशमिरो नावाचा खेळाडू मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लेग ब्रेक चेंडूला केलं गेलंय. धावफलकावर धावा स्थिर आहेत 6 धावा. लक्ष आहेत ते 57 या धावसंख्येचं. अजूनही 51 धावांची आवश्यकता उर्वरित बॉलमध्ये. फुल लेन चेंडू होता. सरळ बॅटचा वापर करून मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय. हा आलाय UCPL चौकार. 4 रन्स. इथे कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. जसे भुरटे चोर पोलिसांच्या हाताला कधी कधी तुरी देऊन सटकतायत तसा आता चेंडू सटकलाय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 10 वर. प्रत्युत्तर देत आहेत TS हिटरचे हे खेळाडू. पुढचा बॉल. या चेंडूला उडवलंय, या चेंडूला तुडवलंय. मिळत आहेत 6 धावा. गोईंग गोईंग गॉन. बिगी पहिले षटक संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 16 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 रनची आवश्यकता. 18 चेंडू 41 धावांची गरज. खचाखच भरलेलं क्रिकेटचं स्टेडियम. काय अफलातून गर्दी आहे. प्रेक्षक आज मंत्रमुग्ध होत आहेत. ज्या पद्धतीने विस्फोटक खेळी साकारली जाते, गोलंदाज चांगले परफॉर्मन्स दाखवत आहेत आणि त्याच नजरा प्रेक्षकांनी इथे टिकून ठेवल्यात. आज ख्रिश्चन धर्मीय लोक सुद्धा इथे आहेत, कोळी धर्मीय लोक सुद्धा आहेत. आणि खरं तर मला आठवण झाली एक नेस्टर धम्बा नावाचा खेळाडू. 19 फेब्रुवारी 1990 साली ज्याचा जन्म झाला. अर्नाळा येथून बिलॉंग करणारा खेळाडू आज ओमन कंट्रीचा सदस्य बनलाय. अभिमान आहे या समाजाकरता.
आणि तो सुद्धा आगरी कोळी समाजाचा खेळाडू आहे. त्याच्या आठवणी मला झाल्यात. आज राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं जाते, आंतरराष्ट्रीय खेळाडू. पुढचा बॉल, हा चेंडू पायावर आदळलाय की बघूया. चर्चा तर होईलच, पंच डिसाईड करतायत, निर्णय देत आहेत. लेग बायचा इशारा. या अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या पोहोचली ती 17 जिंकण्याकरता अजूनही 40 रन्स बनावायच्या आहेत आणि 40 धावा पूर्ण करण्याकरता 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू 40 धावांची आवश्यकता. होऊ शकतात ते 40 धावा. प्रतिक्याचा हा चेंडूला चढवलाय, हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या 6 धावांची वाढलाय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. हल्ला 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 बोल. या 6 धावांची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 23 धावा बनल्यात. अजूनही जिंकण्याकरता 34 रनची आवश्यकता. षटकारांची हॅट्रिक साधली तर 500 रुपये टायटस इतूर साहेबांकडून मिळेल. संघ मालक आहेत, 2 तर मारलेत, 1 मारेल काय? डेंजरस मॅन कॅशमिरो. गोलंदाजावर दबाव आता येईल काय? चांगला बॉल. निश्चितच तुम्ही पंचांसोबत कुठल्याही प्रकारची आर्ग्यू करू नका. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आर्ग्युमेंट्स करू नका. सर्वांकरता सन्मान निर्णय आहे. बघा ना, बरेचसे खेळाडू असे करतात की एखादा निर्णय त्यांच्या बाजूने लागला नाही तर लगेच पंचांना दोष देतात. हे कुठेतरी तुम्ही टाळलं पाहिजेत. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यावर नजरा असतात. तुम्ही दाखवलेलं डिसिप्लिन हे फार महत्वाचं आहे. नेहमीच आपण म्हणत असतोय असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचे किती पंच आपण बघितलेत ज्यांच्याकडून चुका झालेत. इथे आता फलंदाजाकडून झाली चूक आणि 1 धाव मिळाली बॅटरला. बाईचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावणीशी धावपळ पुढे सरकतोय. धावा लागल्या जातात त्या 24 धावा. 1.4 चेंडूंची समाप्ती. जिंकण्याकरता 57 धावसंख्येचं लक्ष होतं. अजूनही 33 रनची आवश्यकता आहे. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 33 धावा. सरळ बॅटचा केला वापर. चेंडू करेल काय हवाई सफर. हो हो, व्हॉट 6 रन्स. षटकार आहे. थँक्यू डीसे. टायटस इतूर साहेबांना विनंती करेन की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. 6 धाव मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली 30 वर. 30 रन्स. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीएस हिटर संघाची धावसंख्या झालेली आहे. बिनबाद नाबाद जिंदाबाद 30 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. उत्तम चौक परिसरातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. उत्तम चौक प्रीमियर लीग 2022. वेलकम बॅक. ताप तर वाढलाय, फिवर तर वाढलाय या UCPL चा. संघ मालक सुद्धा बरेचसे दाखल झालेले आहेत. जे पराभूत झालेले आहेत संघ मालक त्यांनी सुद्धा डिसिप्लिन दाखवलं नाही, आज दाखल झालेत. फजल टायगरचे जर आपण बघितलं तर कालच्या दिवसातील परफॉर्मन्स खूप सुंदर होता. शेवटच्या क्षणाला त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि सुनील नुनीस सर व्यासपीठावर दाखल झालेत. पुढचा बॉल बघू शकताय. चेंडूवर चढवलाय जोरदार हल्ला. ऑन दी अप चेंडू जातोय अजूनच लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार. हा आलाय षटकार. कॅशमिरो बुरकेन 28 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 36 वर. आता जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची आवश्यकता. 21 धावा 11 बॉल मध्ये हव्या आहेत. टायटस इतूर
पुढचा बॉल आता उंची जास्त गाठली, लांबी कमी, लॉंग ऑनचा शतरक्षक पुढे येतोय मिडॉन मध्ये आणि तो देतो हमी, जेल मी सोडणार नाही, आलाय तो संघाच्या कामी. गॉन, पहिला धक्का. थँक्यू डीजे. 10 बॉल शिल्लक आहेत आणि या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 10 बॉल्स मध्ये जिंकण्याकरता 21 रनची आवश्यकता. इलेव्हन स्टारचे संघ मालक अझर शेख उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय सरजी आपण व्यासपीठावर या आणि या ठिकाणी खेळाडू करता जर बघितलं तर आकाश बंगा करता 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. आकाश बंगा एक डेंजरस, धोकादायक, घातक असा खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये 31 रन्स, दुसऱ्या मॅच मध्ये बनवले 32 रन्स, तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चांगला अफलातून कामगिरी, 17 धावा बनवल्या असा खेळाडू आहे आकाश बंगा. दुसऱ्या बाजूला गोलंदाज वेदांत, याला चांगली कामगिरी करावी लागेल, आयकॉन खेळाडू आहे. ओ स्विंग अँड मिस, जोरदार केली जाते अपील. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला त्या 36 धाबा. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडूंमध्ये हव्या आहेत 21 धाबा. 9 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर टू विन. म्हणूनच इथे घाम गाळावा लागेल. मोत्यांच्या हारापेक्षा खेळाडू घामांच्या धाराने अतिशय चांगले दिसत आहेत, शोभून दिसत आहेत आणि म्हणूनच घाम गाळावा लागेल बॅटरला, घाम गाळावा लागेल बॉलरला. बॉलरने केलंय ते चांगलं काम आणि आता विकेट गेली आहे ती आकाश बंगा याची. मोठी विकेट, बिग ब्लो, गॉन. वॉटर मॅच सेमीफायनल नंबर 2 मध्ये आता मजा लुटली प्रेक्षकाने. बघायचं झालं तर आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि TS हिटर्स या संघाला 8 बॉल मध्ये हवे आहेत 21 धाबा. 8 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता. वॉटर मॅच. काय या मॅच मध्ये कमबॅक करेल बॅटिंग करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ पुढे जाईल? डेरिक, तुम्हाला काय वाटतंय? अडचण आहे, पाहूया. दोन्ही खेळाडूंचे, दोन्ही स्पर्धकांचे आणि दोन्ही टीमांचे हृदयाचे धोके वाढलेले आहेत. मॅच इंटरेस्टिंग आहे, सेमीफायनलचा आहे. जिंकणार तो फायनल मध्ये, हरणार तो 3ऱ्या किंवा 4थ्या पारितोषिकाचा मानकरी ठरणार. पाहूया, लेट्स सी, वॉच. अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हटलं जातं की उजेड देणारी प्रत्येक सकाळी आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता चेंडू मारणं फार गरजेचं. इथे स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईक मिळतंय दिग्गज खेळाडू अक्षय सोनी याला. 1 धाव मिळाली बॅटरला, एका धावनीची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 37 धावा. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. 7 बॉल रिमेनिंग 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. टेरी टप्पा सरांचं आगमन झालंय. चौक इंडियन संघाचा कॅप्टन सुद्धा तयारीमध्ये राहा आणि पहिलं काय असेल ते आम्हाला माहिती देतील आयोजक. पुढचा बॉल टॉपेश लागले, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. अक्षय सोनी या चेंडूवर किती धावा कुटतोय याकडे आमच्या नजरा असतील. 2 धावा तर त्याने पूर्ण केल्यात. 2 धावा मिळतात त्याला. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना TS हिटर संघाची धावसंख्या झाली आहे 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. निखिल गोविंद यांनी जर झेल टिपला तर प्रतीक कतवार, विशाल कतवार, निक्सन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. काय वाटतंय मनोज सर, 6 बॉल 18 रन्स डिफेंड केले जातील काय? विश्वास आहे तुम्हाला की बॅटर चांगलं काम करेल? अय्याज खान. काय म्हणाल तुम्ही? निश्चितच संपर्क थोडासा तुटलाय मनोज सरांशी. 6 बॉल 18 रनची आवश्यकता. एज अँड टेकन. बॅटचा हलकासा स्पर्श, हलकासा चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि हा लागला बॅटिंग करणाऱ्या संघाला सर्वात मोठा धक्का. गडी बाद झालाय तो. तिसरा गॉन. काही करा बॅटर. संकट आले टीएस हिटर या संघावर. 5 बॉल मध्ये त्यांना हव्या आहेत 18 धावा. होऊ शकतात या 18 धावा. ज्या पद्धतीने अक्षय सोनी, काश्मीरो बुरकेन या बॅटरने 4 षटकाराच्या साहाय्याने जवळजवळ 28 धावांचं चांगलं मोलाचं योगदान दिलं. आता त्यांनी योगदान दिलंय. आणखीन एका खेळाडूची मोठी जबाबदारी आहे, ती पार पाडायला हवी टीएस हिटर संघाकडून. खरं तर क्रिकेट हा फक्त एका खेळाडूचा खेळ नाहीये. 11 खेळाडूंची युनिटी ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्हाला फळ मिळते. एकीचे बळ तेव्हाच मिळेल फळ. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. नवीन बॅटर गेलाय दीपेश. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला फक्त हलक्या हाताने सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळवलं. एकदा मिळाली. ब्रेसवेल त्या ठिकाणी तैनात आहेत. ब्रेसवेल गोविंद यांना मी खूप वर्षानंतर मैदानाच्या आत उतरताना बघतोय. मॅकमिलन गोविंद यांचे बंधू आहेत आणि मॅकमिलनवर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ब्रेसवेल गोविंद. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 40 वर. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 आहेत म्हणजे खतरा आहे. काय वाटतंय मनोज सर? तर आपण बघितलं सोनी जे आहेत ते अजूनपर्यंत खेळपट्टीवर स्थिर आहे, त्याच्यामुळे थोडी आशा बाळगली जाणे. या चेंडूवर अवलंबून आहे. या चेंडूवर जर एक षटकार आला तर मग जिंकण्याची संधी 85% या संघासाठी आहे. बघूया अय्याज शेख. चांगला चेंडू, उंची घेत नाही, लो राहतोय, चेंडू जातोय यष्टीरक्षकाजवळ, पुन्हा गोलंदाजाकडे दिला जाणार आहे. बॅक टू संदीप सर. एका बाजूला जर आपण बघितलं तर कॅप्टन चौक इंडियन्सचा त्यांनी तयारीमध्ये राहायचं आहे. अगदी बरोबर आहे. इथे दबाव आता पूर्णपणे बनलेला आहे तो टीएस हिटर्स या संघावर. या दबावामधून बाहेर पडावं लागेल कारण प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने खरं तर हिरा बनवलाय. जो जास्त चमकेल, जो जास्त घसेल तो तितका चमकेल. इथे बीट केलं बॅटरला. अक्षय सोनी होतोय बीट आणि गोलंदाज या ठिकाणी जर आपण बघितला अय्याज शेख. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू 17 धावा. अय्याज याचा ह्या चेंडू जोर कस केलाय प्रहार. मिळतंय 6 धावा. षटकार. बिग ब्लास्ट. थँक्यू डीजे. आता 1 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 1 चेंडू 11 धावा. गोलंदाजाने मदत केलं तर ते होऊ शकतोय. हा चेंडू ऑन साइडला आलाय आणि अशा